नमस्कार. लोकमत रिजनल डायरीमध्ये मी वसंत भोसले, संपादक लोकमत कोल्हापूर. आपण कोल्हापूर जिल्ह्यातल्या 2 लोकसभा मतदारसंघासंदर्भात आज इथे चर्चा करणार आहोत. शाहू महाराज निवडणुकीत का उभे राहिले? कारण कोल्हापूरला शाहू महाराजांचा मोठा वारसा लाभलेला आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात देखील शाहू फुले आंबेडकर यांचा विचार आहे आणि त्या विचारानुसार महाराष्ट्राचं सरकार वाटचाल करत आहे असं गेली 50-60 वर्ष सांगत आलेलो आहोत आपण. तो वारसा शाहू महाराजांचा कोल्हापूरला आहे आणि त्या कोल्हापूरच्या शाहू महाराजांच्या घरातून यावेळेला छत्रपती शाहू महाराज महाविकास आघाडीतर्फे काँग्रेसच्या चिन्हावर निवडणूक लढवत आहेत. तसं पाहिलं तर शाहू महाराजांच्या घरातून सक्रिय राजकारणात असं कोणी फारसं पूर्वीपासून नव्हतं, पण यापूर्वी 2 निवडणुका शाहू घराण्यातून निवडणूक लढवल्यात आहेत. 1967 इचलकरंजी लोकसभा मतदारसंघातून विरोधी पक्षातर्फे विजयामाला राणेसाहेब यांनी निवडणूक लढवली होती आणि ती जिंकली होती आणि त्यांच्या विरोधात जनरल SP थोरात काँग्रेसकडून लढत होते. स्थानिक राजकारण आणि यशवंतराव चव्हाण यांना कोल्हापूर जिल्ह्यातल्या काँग्रेसवासियांचा असलेला विरोध या लक्षात घेऊन त्या पार्श्वभूमीवर निवडणूक झाली होती आणि त्याच्यामध्ये विजयमाला राणेसाहेब यांचा विजय झाला होता. त्यानंतर 2009 शाहू महाराजांचे ज्येष्ठ चिरंजीव संभाजीराजे यांनी ही निवडणूक लढवली होती आणि त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून कोल्हापूरमधून निवडणूक लढवत असताना सदाशिवराव मंडलिक विद्यमान त्यावेळेचे खासदार यांच्या विरोधात ते उभे राहिले होते. पण सदाशिवराव मंडलिक यांनी अपक्ष निवडणूक लढवली आणि ती निवडणूक सदाशिवराव मंडलिक विरुद्ध शरद पवार अशी टर्न झाली आणि त्याच्यामध्ये कोल्हापूरच्या जनतेनं भरभरून मतं दिली आणि संभाजीराजेंचा पराभव झाला होता. आता तिसऱ्यांदा शाहू घराण्यातून स्वतः शाहू महाराज निवडणूक लढवत आहेत. त्याची 2-3 कारणं दिसत आहेत की अलीकडच्या काळामध्ये केंद्र सरकारनं जी काही धोरणं घेतलेली आहेत त्या संदर्भात ते नाखुश होते आणि वारंवार वेगवेगळ्या सामाजिक आणि सांस्कृतिक आर्थिक प्रश्नावरती ते वेगवेगळ्या कार्यक्रमात बोलत असताना नापसंती व्यक्त करत होती. देशात जे चालू आहे त्या संदर्भातचं त्यांच्या नापसंतीचा सूर होता आणि तोच परिणाम असा झाला की ते काँग्रेसला इथे जागा मिळाली, त्यांच्याकडे उमेदवार सक्षम नव्हता आणि त्यांनी काँग्रेसतर्फे शाहू महाराजांना आग्रह केल्यानंतर त्यांनी सहमती दर्शवली. त्याचबरोबर शरद पवारांनीही शाहू महाराज यांची पॅलेसवर जाऊन भेट घेतली. उद्धव ठाकरे आले, त्यांनी भेट घेतली, कारण ही जागा विद्यमान शिवसेनेच्या खासदारांची आहे आणि ती असताना शाहू महाराजांना आम्ही पाठिंबा द्यायला तयार आहोत असं त्यांनी सांगितलं आणि त्यामुळे ही जागा शिवसेनेने सोडली आणि ती शिवसेनेने जागा सोडल्यामुळे महाविकास आघाडीतर्फे एकमतानं शाहू महाराजांची उमेदवार म्हणून निवड झाली. वेगवेगळ्या प्रश्नासंदर्भात विशेषतः केंद्रामध्ये भाजप सरकार आल्यानंतर जी काही धोरणं स्वीकारली त्या संदर्भात त्यांनी सातत्यानं मतं मांडण्याचा प्रयत्न केला होता. दरम्यानच्या काळात संभाजीराजेंना भाजप आणि केंद्र सरकारने राष्ट्रपती कोट्यातून खासदार म्हणून राज्यसभेवर नेमणूक केली होती, पण त्यांनी कधीही भाजपच्या राजकारणात सहभाग घेतला नाही. त्यामुळं ती पोकळी निर्माण झाली होती आणि म्हणून असं वाटतं की शाहू महाराजांनी ही निवडणूक लढवण्यासाठी उतरल्यानंतर आता शिंदे सेनेकडून विद्यमान खासदार संजय मंडलिक आणि शाहू महाराज अशी थेट लढत यावेळेला होईल. वंचितनं देखील शाहू महाराजांना पाठिंबा दिला आहे, शेतकरी कामगार पक्षाने दिला आहे, जनता दलाने दिलेला आहे आणि ही निवडणूक आता विद्यमान खासदार जरी शाहू महाराज उभे असले सुद्धा त्यांची देखील ताकद आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ त्यांच्या बाजूने आहेत, ते सध्या पालकमंत्री आहेत आणि मुश्रीफ त्यांच्याबरोबर 2 आमदार आणि मंडलिक यांचा गट असा त्यांची ताकद चांगली आहे. शिवाय बहुतेक सगळे माजी आमदार शिवसेनेचे हे युतीबरोबर गेलेले आहेत. त्यामुळं त्यांच्या जीवावरती ही निवडणूक एकतर्फी निश्चित होणार नाही. ही निवडणूक अटीतटीची होईल आणि शाहू महाराज स्वतः उभे राहिले असल्यामुळं ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लक्षवेधी लढत राहणार आहे आणि त्यामुळं शाहू महाराजांनी निवडणूक का लढवली असा जो प्रश्न सर्वसामान्य लोकांनाही पडलेला आहे तो महाराष्ट्रालाही पडलेला असणार आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे काँग्रेसने ही दिलेली संधी साधून आपण निवडून येऊ शकू असा त्यांना आत्मविश्वास वाटल्याने कदाचित ते निवडणुकीला उभे राहिले असतील. कारण सध्याचे जे विद्यमान खासदार आहेत त्यांच्याविषयी थोडीशी संपर्क कमी आहे अशा स्वरूपाची तक्रार सार्वत्रिक होती आणि त्यांचा लोकसंपर्क कमी असल्यामुळं आणि त्यांना उमेदवारी दिल्यामुळं
शाहू महाराजांना ही निवडणूक सोपी जाईल असं वाटलं होतं, पण ही निवडणूक तशी सोपी नाही आणि ती एकतर्फी निश्चित नाही. त्यामुळं आता ह्या निवडणुकीचे अर्ज भरायला 12 तारखेला सुरुवात होईल. अर्ज भरल्यानंतर प्रत्यक्षात प्रचाराला सुरुवात होईल, सभा समारंभ होतील, त्याच्यामध्ये आरोप प्रत्यारोप होतील आणि त्यानंतर प्रत्येकजण काय स्वतंत्र भूमिका मांडतो, लोक काय प्रतिक्रिया देतात, कुणाला प्रतिसाद देतात, हे पाहणं फार विशेषतः कोल्हापूरच्या दृष्टीनं खूप महत्त्वाचं असणार आहे. या संदर्भातच्या ज्या ज्या घडामोडी परत घडत राहतील त्याविषयी आपण वारंवार ह्या रिजनल डायरीमध्ये आढावा घेणार आहोत. याशिवाय पुढच्या रिजनल डायरीमध्ये आपण हातकणंगले लोकसभा मतदारसंघ जो आहे, जिथे राजू शेट्टी शेतकरी संघटनेतर्फे उभे आहेत, शिंदे सेनेचे विद्यमान खासदार धैर्यशील माने आहेत, वंचिततर्फे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष DC पाटील यांना उमेदवारी दिलेली आहे आणि कालचीच ताजी घटना आहे की महायुतीने राजू शेट्टींना दिलेला पाठिंबा, विकास आघाडीने दिलेला पाठिंबा मागे घेतला आहे आणि त्यांनी स्वतंत्र उमेदवार दिला आहे. शाहूवाडीचे माजी आमदार सत्यजित पाटील यांना उभं केलेलं आहे. सत्यजित पाटील, त्यांचे वडील हे सर्व काँग्रेसचे जरी असले तरी त्यांनी अलीकडे शिवसेनेतून गेली 2-3 निवडणुका त्यांनी लढवल्या होत्या. त्यांचे वडील देखील काँग्रेसचे एकदा आणि शिवसेनेचे देखील आमदार होते आणि म्हणून मला असं वाटतं की ती निवडसुद्धा चौरंगी असणार आहे. त्याच्या संदर्भात सविस्तर आपण पुढच्या भागामध्ये बोलणार आहोत. धन्यवाद.